नमस्कार, मी विद्या. गौरी फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आरीवर्कच्या क्लासमध्ये वर्क कसं करायचं, त्याचबरोबर ब्लाऊजसाठी मार्जिन कशी करायची, बाहीसाठी मार्जिन कशी करायची, याबद्दल सर्व काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले. चला तर मग सुरुवात करूया. आजचं जे वर्क आहे तर या प्रकारे ते दिसणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात अगोदर यावरती आपल्याला बॉल चेन चिटकून घ्यायची आहे. या प्रकारे तर मी बॉल चेन चिटकून झाली आहे. हा बॉल चेन चिटकवतानाचा व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालाय. त्यानंतर आपल्याला छोटे साईजचे जे मणी आहेत तर ते मणी आपल्याला टाकून घ्यायचे. बॉल चेनच्या अगदी शेजारी आपल्याला हे जे मणी आहेत ते टाकून घ्यायचे. तुम्ही जर गौरी फॅशन डिझायनर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल की ज्या काही नवीन डिझाईन येतील तर त्या तुम्हाला बघायला भेटतील. तसेच ज्यांना कुणाला घरबसल्या आरी वर्क शिकण्याची इच्छा असेल अशा तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. ही डिझाईन जी आहे आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, त्यामुळे ही डिझाईन जी आहे ती नक्की ट्राय करा. या डिझाईनमुळे आपल्या साडीचा लुक सुंदर असा येतो. सगळ्यात शेवटी एंड नॉट देऊन घ्यायची. यानंतर ग्लूच्या साहाय्याने आपल्याला फिटिंग स्टोन जे आहेत तर ते चिटकून घ्यायचेत. या प्रकारे मी अगोदर ग्लू लावून घेतलाय. 2 फिटिंग स्टोनच्या मध्ये अर्धा इंच इतकं अंतर राहिलं पाहिजे. या प्रकारे इथं ग्लू लावून घेतलाय. त्यानंतर त्याच्यावरती फिटिंग स्टोन जे आहेत ते चिटकून घ्यायचेत. माझ्याकडे पान आकाराचे फिटिंग स्टोन होते तर मी ते चिटकून घेतले. तुमच्याकडे ज्या पण आकाराचे असतील तर ते तुम्ही चिटकून घ्या. यानंतर आपल्याला वरती मोती जे आहेत त्या मोतीनी वर्क करायचंय. या प्रकारे धागावरती काढून घ्यायचा, त्यामध्ये मोती भरून घ्यायचे आणि बरोबर आपला जो पानाचा शेप आहे त्याच्या सेंटरला मणी घेऊन पुन्हा खाली वळून घ्यायचे.
ग्लू चिटकवल्यामुळे ते सुईमध्ये मणी चिटकून राहतात, त्यामुळे व्यवस्थित असे बोटाच्या साहाय्याने खाली ढकलत तर आपल्याला हे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचेत. या प्रकारे जो पानाचा शेप आहे तर त्या शेपवरती आपल्याला हे मणी टाकून घ्यायचे. तुमच्याकडे गोल साईजचे मणी फिटिंग स्टोन जर असेल ते जरी जिथं चिटकवले तरी पण चालेल, त्याने पण वर्क खूप सुंदर दिसेल. या प्रकारे जेवढे काय आपले फिटिंग स्टोन आपण चिटकवलेत तर त्या पूर्ण फिटिंग स्टोनच्या साईडने आपल्याला हे मणी जे आहेत व्हाईट कलरचे, ज्याला आपण मोती पण म्हणतो, तर त्या मोतीने आपल्याला वर्क करून घ्यायचे. आपण यावरती लटकन कसे बसवायचे हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे. ड्रॉप शेपचे जे लटकन असते ते आणून ठेवा. ड्रॉप शेपचे लटकन आपण इथं खाली लावणार आहोत, किंवा मग तुमच्याकडे दुसऱ्या साईजचे जरी लटकन असतील तर ते आपण इथं लावू शकतो. सुंदर असं आपलं इथं वर्क करून तयार झाले. यानंतर आपल्याला बुट्टीसाठी मार्किंग करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथं ग्लास पेन्सिल जी आहे तर ती घेतली आहे. तुमच्याकडे चॉक असेल तर तुम्ही चॉक पण घेऊ शकता. त्यानंतर मी इथं ग्लास पेन्सिलच्या सहाय्याने मार्किंग करून घेतली आहे. यावरती जे फ्लावर आहे तर त्या फ्लावरवरतीच आपल्याला इथं बुट्टी करायची आहे. या प्रकारे तर मी मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर मोठ्या साईजचा मणी घ्यायचा, तो मध्यभागी आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. मणी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या मण्याच्या साईडनी छोट्या साईजचे जे मणी आहेत तर ते राऊंड शेपमध्ये टाकून घ्यायचेत. या प्रकारे राऊंडमध्ये आपल्याला हे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचेत. मणी टाकून झाल्यानंतर गाठ देऊन घ्यायची. या प्रकारे सुंदर असं आपलं इथं फ्लावर तयार झाले.
पूर्ण जिथं आपण डॉट केले तिथं आपल्याला याच प्रकारे बुट्टी तयार करायची आहे। सेम याच प्रकारे एक मोठा मणी टाकून घ्यायचा, त्यानंतर छोट्या साईजचे मणी जे आहेत ते टाकून घ्यायचेत। उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण लटकन कसे बनवायचे तर हे शिकणार आहोत। याच पद्धतीने आपल्याला सगळ्या बुट्टे जे आहेत ते तयार करून घ्यायच्यात। इथं मी या प्रकारे बुट्टी तयार करून घेतली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया उद्याच्या छानशा अशा व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपल्याला लटकन लावायचे।